साखरपुडा कशा पद्धतीने जो साजरा होतोय आमच्या जीवना कोळीवाड्यातला तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि खास सोयऱ्यांसाठी आणि आम्हाला तुम्हाला उरल्यावर जावयाला उरल्यावर बघा मयुरीला सजवलेला आहे आणि आज आपल्या मयुरीचा साखरपुडा आहे। नवरदेवानी सुद्धा श्रीरामांचं दर्शन केलेलं आहे। मयुरीला साखरपुड्याची साडी दिली जाते आणि ही साडी मयुरी आता नेसणार आहे। कारणास्तव तुझे भांडण त्यांचं झाली की तू घराच्या घरात मिटायला पाहिजे, आई वडिलांच्या सनिध्यात ते मिटून जायला पाहिजे असा समजा हे बोला समाज होता आणि तुमच्या दोघांही वा या ठिकाणी फुलांचा वर्षाव सुद्धा झालेला आहे। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण, मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघताय ते म्हणजे आपल्या मेहुणीचे म्हणजे मयुरीचे लग्नाचे जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत, पत्रिकेचे व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि आज मयुरीचा साखरपुडा आहे। मयुरीच्या साखरपुड्याची जी तयारी चालू आहे ती आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि साखरपुडा कशा पद्धतीने जो साजरा होतोय आमच्या जीवना कोळीवाड्यातला तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि या ठिकाणची जे रीतिरिवाज आहेत, ज्या प्रथा आहेत त्या सुद्धा आमच्या कोळीवाड्यातल्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। इथे साखरपुड्याचं जेवण चालू आहे बघा, आपण मांडवत आहोत, इथे मांडव वगैरे टाकलेलं आहे आणि हे सासरवाडीचं घर आणि आपल्या वहिनी सुद्धा आहेत बघा। छान साखरपुड्यासाठी आता हळूहळू सगळे पाहुणे मंडळी आणि आपल्या कोळीवाडा सजणार आहे। इकडे प्रमोद दादा आहे बघा, प्रमोद दादा जेवणाची तयारी करतात हे बघा आणि आमचे मामा दीपक मामा आहेत, मामा आहेत, सगळेजण आपल्याला पाहायला मिळत आहेत। इकडे गंगा मावशी आहे बघा, गंगा मावशी आपल्याला ताजी ताजी मच्छी खायला घालत असते। ही बघा गंगा मावशी, आज काय, आज तर रविवार आहे, आज काय हलवा पापलेट, आज बोकडाचा स्पेशल मटण, आज बोकडाचा स्पेशल मटण आहे आणि खास सोयऱ्यांसाठी आणि आम्हाला तुम्हाला उरल्यावर जावयाला उरल्यावर बघा। चला तर इकडे जेवणाची तयारी चालू आहे आणि आपण आता घरामध्ये जाणार आहोत। मयुरीची तयारी चालू असेल, सकाळी साखरपुडा आहे तिचा आणि दुपारी इथे मांडवी जेवण सुद्धा असणार आहे साखरपुड्याचं आणि कोळीवाड्यातला साखरपुडा आहे हे बघा। इकडे मामी आहे बघा, ही बघा मामी आहे आपली, सुकं मटण आणि ओलं मटण आहे, आपण बघणार आहोत। चला आपण आता घरी जाऊया, कुलदेवतेला वंदन करूया आणि इकडे आपली गुलाब मावशी सुद्धा आहे, ही बघा गुलाब मावशी आहे इकडे। चला आता सगळे पाहुणे मंडळी येणार आहेत, वराड मंडळी येईल ते सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि आमच्या कोळीवाड्यातला खास करून जीवना कोळीवाड्यातला हा साखरपुडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि असे पारंपरिक सण आणि कार्यक्रम पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। चला आपण मयुरीच्या साखरपुड्याला। इकडे गंगा मावशी तर आहे पण इकडे जेवण चालू आहे यांचं। आपली आजी छाया आजी आहे बघा, ही बघा छाया आजी आहे आणि सर्वजण, तिकडे मामी सुद्धा आहे बघा, मामी आहे। चला आपण प्रथम कुलदेवतेला वंदन करूया, मयुरीची तयारी चालू असेल। हे आपलं सासरवाडीचं घर तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। इकडे बाबा बसलेले आहेत बघा। चला कुलदेवतेला आपण प्रथम वंदन करूया। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। छान असं दर्शन आपल्याला कुलदेवतेचं झालेलं आहे। पुन्हा एकदा छाया आजी आहे, आपली काकी आहे बघा। काकी झाली तयारी? तयारी चालू आहे आणि इकडे देवदेवतांची मांडणी सुद्धा झालेली आहे बघा। छान असं दर्शन आपल्याला कुलदेवतेचं झालेलं आहे। इकडे पुन्हा गंगा मावशी आले, सासूबाई या बघा काय मयुरीचा साखरपुडा आहे आणि महिला मंडळ काय करते ते बघूया आपण। महिला मंडळाची तयारी बघा काय चालू आहे, पुऱ्या हे बघा पुऱ्या चालू आहेत आणि कोळीवाड्यात तुम्हाला माहिती असेल की सगळ्या जणी एकत्र येतात, मौज मजा करतात आणि यांची गाणी सुद्धा छान अशी आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळतातच। इकडे पुऱ्या चालू आहेत, कीर्तिताई आहे बघा, कीर्तिताई हे बघा पुऱ्या करते
इकडे सगळ्या जण आणि आपली काकी आपल्याला दररोज बाजारामध्ये ताजी ताजी मच्छी घेऊन जाते, पण आज पुऱ्या तळते. काकी आज काय नवीन? पुऱ्या. साखरपुड्याच्या पुऱ्या आहेत. छान ही तयारी आता चालू आहे आणि थोड्या वेळात आपल्याला साखरपुड्याचा हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. इकडे आजी पण बसले बघा. आजी झाली तयारी? झाली तयारी. आमची मामी सुद्धा आहे इकडे बघा, मामी आहे. आणि छान, आणि यांच्याकडनं आपल्याला गाणी सुद्धा ऐकायची आहेत थोड्या वेळाने. आणि छान असं हा साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. इकडे मयुरीला मेकअप वगैरे चालू आहे बघा. आणि छान श्रुती आहे आणि श्रुती ही मेकअप करते बघा. छान असं मयुरीला सजवलेलं आहे. आणि आज आपल्या मयुरीचा साखरपुडा आहे. इकडे श्रुती ब्युटिशियन आहे बघा आणि तिचं पार्लर सुद्धा आहे ना श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धनमध्ये पार्लर आहे. आपलं रणदिवे कॉम्प्लेक्स आहे बाजारपेठेतील, तेथे तिचं ब्युटी पार्लर आहे. आणि छान बघा, छान सजवलेलं आहे मयुरीला. हे बघा, छान सजवते मयुरीला. आणि आपण सुद्धा जरूर एकदा या ब्युटिशियन आणि ब्युटी पार्लरला सुद्धा भेट देऊ शकता. श्रीवर्धनचं रणदिवे कॉम्प्लेक्समध्ये श्रुतीचं ब्युटी पार्लर आहे. इकडे पंखा सुद्धा दाखवला जातोय बघा. बघा मयुरीला थंडावा येण्यासाठी पंखा, हा पंखा आहे का? हो, फॅन आहे. आणि इकडे हेअरस्टाईल बघा, छान अशी ही हेअरस्टाईल आणि छान सजवलेलं आहे मयुरीला. ही बघा, आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा मयुरी आज कशी दिसते ती. ही बघा. आणि थोड्या वेळात संपूर्ण साखरपुड्याचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आपण बघूया अजून काय काय करतायत महिला मंडळ. प्रथमेश आहे इकडे, मेघराज आहे इकडे सुद्धा महिला मंडळ तयारी करते. धनु बसलेली आहे आणि ज्येष्ठ आहे बघा. चला तर यांची तयारी चालू आहे आता. इकडे सुद्धा जाऊया आपण. इकडे बघा वंदना वहिनी वगैरे आहे, पाण्याची तयारी करतात, पाणी वगैरे भरतायत. इकडे प्रमिला वहिनी आलेली आहे आणि लता वहिनी सुद्धा आलेली आहेत बघा. इकडे सासरे वगैरे बसलेले आहेत. आपण पाठीमागच्या भागाजवळ आलेलो आहोत. इकडे हा मंडप साखरपुड्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. निकिता इकडे आहे बघा. काय झाली तयारी? चला साखरपुड्याला. चला तर आपल्या व्हिडिओला बनवून राहा. आता थोड्या वेळात नवऱ्या मुलाचं सुद्धा आगमन होणार आहे आणि छान आपल्याला हा मयुरीचा आणि अरविंदचा साखरपुडा पाहायला मिळणार आहे. चला, सोयरे जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही सुद्धा जेवणार आहोत आणि त्याच्यानंतर साखरपुड्याचा हा कार्यक्रम होणार आहे. कारण का ते सुद्धा भर उन्हातून न्हावे गावातून आलेले होते, रोह्यातून. आणि इकडे प्रल्हाद दादा सुद्धा आलेले आहेत. हे बघा. चला आता आम्ही जेवण करणार आहोत. आता साडू माझे, हे बघा शैलेशजी सुद्धा आहेत, ते अलिबागला असतात. आणि कुलदीप भाऊ आहेत, सुयोग आहे. इकडे बाबा बसलेले आहेत आणि जेवण आतमध्ये चालू आहे. बघूया आता आपल्या मंडळींना जेवण वाढतायत. चला आपण आता जेवण करणार आहोत. इकडे आपल्या मंडळींना जेवण वाढलेलं आहे. आणि आमची ज्येष्ठा आई बघा, ज्येष्ठा अलिबागवरनं आलेली आहे. सोयरे जेवण आत्ताच झालेलं आहे आणि आता आपल्या सगळ्या नातेवाईकांना या ठिकाणी आणि आपल्या जीवना कोळीवाड्यातील सगळ्या सदस्यांना या ठिकाणी जेवण वाढलं जाते बघा. इकडे काका आहेत आणि बाब्या काका सुद्धा आहेत बघा, पाणी पित आहेत. चला आता साखरपुड्याला निघायचं आहे. चला, छान असा हा सोयरी जेवण बघितलात आपण. आणि आता आपल्या कुटुंबातलं हे जेवण चालू आहे आणि याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आपल्या मयुरीचा साखरपुडा. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला, मयुरीचा साखरपुडा आपण पाहतोय आणि आता मुलाकडची मंडळी आलेली आहेत. चला आपण जाऊया आणि छान अशी रीतिरिवाज आमच्या कोळीवाड्याचा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. वाजत गाजत मयुरीचा हा साखरपुडा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघूया आपण न्हावे गावातील, रोहा येथून न्हावे गावातील वराडी मंडळी आलेली आहेत आणि छान हा साखरपुडा बघा. या ठिकाणी होडी सुद्धा तयार केलेली आहे.
जीवना कोळीवाडा येथील श्रीराम मंदिर आहे. प्रभू श्रीरामांचं आपण दर्शन करणार आहोत. छान अशी ही फुलांची आरास आपल्याला पाहायला मिळते. प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाऊलींचं छान असं दर्शन आज आपल्या मयुरीच्या साखरपुड्याच्या दिवशी होते बघा. भगवान श्रीरामांच्या चरणाजवळ बघा या ठिकाणी विडा वगैरे ठेवला जातोय. छान नवरदेवानी सुद्धा श्रीरामांचं दर्शन केलेलं आहे. चला छान असं दर्शन आपल्याला प्रभू श्रीरामांचं झालेलं आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत साखरपुड्यासाठी. मयुरीच्या घरी आपण आता जाणार आहोत. तिकडे मयुरीची ओटी वगैरे भरली जाईल. हे सर्व पाहायला मिळेल आपल्याला. वराड मंडळी छान अशी वाजत गाजत जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर छान असं दर्शन आपण प्रभू श्रीरामांचं घेतलेलं आहे. आणि आता आपण मयुरीच्या घरी निघालेलो आहोत. मयुरीची या ठिकाणी ओटी वगैरे भरली जाईल. आणि छान हा साखरपुड्याचा आमचा कोळीवाड्यातला हा साखरपुडा तुम्हाला पाहायला मिळतोय. चला आपण आता घरी आलेलो आहे. आणि या ठिकाणी ओटी वगैरे भरली जाईल. सर्व पाहायला मिळेल आमच्या कोळीवाड्यातली पुन्हा एकदा आपल्या मयुरीच्या साखरपुड्याचं. आणि ही आमच्या पारंपरिक जी प्रथा आहे कोळीवाड्यातली साखरपुड्याची ती पाहायला मिळेल आपल्याला. इकडे आपल्याला पाहायला मिळते बघा मयुरी आलेली आहे. इकडे आपण पाहतोय बघा मयुरीला साखरपुड्याची साडी दिली जाते. आणि ही साडी मयुरी आता नेसणार आहे. आणि छान अशी गाणी आपल्याला कोळीवाड्यातली ऐकायला मिळतात.
सासरची लाडकी मायर सरली गवळी मायर सरली गोदकड्या हसली हसली गोदकडी हसली मायर सरली गवळी मायर सरली गोदकडी हसली मायर सरली गवळी मायर सरली नंदाची लाडकी मायर सरली गवळी मायर पायाची वेळी घाल ग मयुरी बाया, वेळी घाल ग मयुरी बाया. तुझ्या लावू ग माझं लागेल मी का
मयुरीची ओटी सुद्धा आता भरून झालेली आहे आणि आता साखरपुड्याची जी तयारी होणार आहे ती सुद्धा आपल्याला मामांच्या घरी, म्हणजे मयुरीचे जे मामा आहेत, आपले मामा नरेश मामा यांच्या निवासस्थानी साखरपुडा होणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे ही बोट बघा, ही टॉलर अरविंदने आणलेली आहे खास करून मयुरीसाठी, आणि मयुरी आणि अरविंद यामध्ये बसून जाणार आहेत. पण आमचा जीवना कोळीवाडा सुद्धा कुठे कमी नाही आहे बघा, सगळ्यांनी ही बोट वगैरे घेतलेली आहे छान. आणि इकडे जान्हवी भार्गवी सुद्धा आणि श्रावणी सुद्धा दिसते बघा आपल्याला. चला, मयुरीच्या साखरपुड्याचा ओटीचं भरणं म्हणजे ओट भरणं जे झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता आपण मामांच्या घरी, म्हणजेच आमच्या कोळीवाड्यातली ही प्रथा आहे की मुलीच्या मामांकडे हा साखरपुडा होतो. इकडे आपल्या सासूबाई सगळ्या जणी आपण चाललेलो आहोत आणि मामांच्या घरी आलेलो आहोत. इथे बघा मांडव वगैरे टाकलेला आहे आणि सगळे वराडी मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता. आणि इकडे आपले साडू हे बघा शैलेशजी आहेत, नमस्कार, आणि हे सुद्धा अलिबागमध्ये असतात. चला तर आपण आपल्या मयुरीचा साखरपुडा बघतोय. आणि इथे बँजोवाले सगळे आपले हे न्हावे गावातले आहेत सगळेजण. चला, आपण नरेश मामांच्या घरी आलेलो आहोत आणि नरेश मामांच्या घरी हा साखरपुडा होणार आहे. आणि इकडे बँजोवाले तर पाहायला मिळत आहेत छान. आमच्या कोळीवाड्याचा हा साखरपुडा तुम्हाला पाहायला मिळतोय. हे बघा मामांच्या घरी वऱ्हाडी मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला आपण अरविंदकडे जाऊया. आणि इकडे अरविंद बसलेले आहेत बघा, आणि अरविंदची आई आहे आणि छान हा रीतिरिवाज आपल्या कोळीवाड्यातला तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे स्टेज वगैरे केलेलं आहे बघा, स्टेज आहे आणि अरविंदच्या आई आहेत या, हे बघा ही ताई आहे. आणि पुन्हा एकदा आपण अरविंदकडे जाऊया. हे बघा छान दिसतंय ना, छान. आणि आमच्या कोळीवाड्यातली ही जी रीतिरिवाज आणि ही जी प्रथा आहे ती आज पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे. या स्टेजवर आपल्याला नवरा नवरींचं या ठिकाणी जेव्हा आगमन होईल, मयुरी तिकडनं येईल मामांच्या घरून, ते सुद्धा पाहता येईल. चला आपण मामांच्या घरी आलो आहे. नरेश मामा, हे बघा नरेश मामा दिसत आहेत आपल्याला. आणि इथे एक रीतिरिवाज आहे आमच्या जीवना कोळीवाड्यामध्ये, मुलीचा हा साखरपुडा मामांच्या घरी होतो. गणेश दादा आहे तिथे आणि इथे छान अशी मांडणी पण केली जाते बघा. साखरपुड्याची ही मांडणी आपल्याला पाहायला मिळते. आणि पाहुणे मंडळींना नाश्ता वगैरे दिला जातो या ठिकाणी. आणि आमचं जीवना कोळीवाड्यातलं महिला मंडळ हे बघा छान. ही मांडणी तुम्हाला कुठे बघायला मिळत नसेल तर आमच्या जीवना कोळीवाड्यातली हा रीतिरिवाज, ही प्रथा तुम्हाला पाहायला मिळते बघा. अरविंदचे बाबा इथे बसलेले आहेत बघा, हे आपले सोयरे आहेत आणि हे मामा आहेत, आत्याचे मिस्टर आहेत, मामा आहेत. छान या ठिकाणी पंचमंडळीने जी मांडणी केलेली आहे विड्यांची ती पाहायला मिळते आपल्याला. चला आता साखरपुड्याचा हा रीतिरिवाज आणि आमची जी प्रथा आहे ती पाहायला मिळेल. आणि आता साखरपुड्याला सुरुवात होते. श्री गणेशा वंदन, श्री गणेशाला वंदन करू. श्री रामचंद्र प्रभूचा नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी राजांना मानाचा मुद्रा करू. सुनेकर पार्टीचे अध्यक्ष श्री जनार्दन उपाध्यक्ष नामदेव भांडी पाटील, तसेच कार्याध्यक्ष गोविंदभाई भोईनकर, तसेच सन्माननीय कमिटी, तसेच कोशपट्टीचे अध्यक्ष श्री मोहन जनार्दन वाघे, उपाध्यक्ष महेश काशीनाथ चोगले, तसेच सन्माननीय कमिटी, तसेच श्रीराम पार्टीचे अध्यक्ष श्री दर्शन भया कावशे, उपाध्यक्ष
उपाध्यक्ष दर्शन भाया पावशे, उपाध्यक्ष एकनाथ दाना वाघे, तसेच सन्माननीय कमिटी, तसेच नावात मी आलेले सर्व पंचकुले अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सन्माननीय कमिटी आणि तसेच महिला मंडळांचे मी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जात गंगा मायबाप की देवाला दिवाळाचं हुकूम आहे. या ठिकाणी बघा इथे दिवा लावण्यासाठी हुकूम मागितलेला आहे जे आपण ऐकतोय आणि दिवा इथे लावला जाईल बघा. पानांवर वात घेतली गेलेली आहे आणि आता दिवा हा लावला जातोय बघा. जात गंगा मायबाप दिवा लावण्याचं हुकूम आहे. आज आपण सर्व पाहुणे मंडळी हव्यातून आलेली पाहुणे मंडळी असेल, अखंड जुना कोळी समाज असेल यांचे मी आभार व्यक्त करतो. तसे आज आपण या ठिकाणी आमचे चिरेकरपाडीचे सदस्य गोविंद महादेव चोगले यांची सुकन्या मयुरी, तसेच न्हावे गावातील रोहा तालुक्यातील यांचे गोविंद चांगू धावकर यांचा सुपूरचा कारविंद यांचा साखरपुड्याचा योग आणि साखरपुडा आपण साजरी करत आहोत. ज्या ठिकाणी साखरपुडा करण्यावर त्यांचे मामा, मुलीचे मामा नरेश गणपत वाघे यांच्या निवासस्थानी आपण साखरपुडा करण्यात येत आहे. आणि मी अख्ख्या जातगंगा मामाला विचारतो की देवाला गंध लावायला हुकूम काय. बघा या ठिकाणी मामांनी गंध लावण्यासाठी हुकूम मागितलेला आहे. प्रथम इथे समईला गंध लावला जातो आणि जे मुलीसाठी दागिने केले जातात ते सुद्धा या ठिकाणी मांडले गेलेत. विडे आहेत, विड्यांना गंध लावला जातो. छान ही कोळीवाड्याची जी प्रथा आहे ती पाहायला मिळते आपल्याला. दरवाजाला सुद्धा गंध हा लावला जातोय बघा. हे साखरपुड्याचा कार्य पार पाडण्याकरता दोन्ही उभयत्यांचा पार पाडण्याकरता भगवंताचा आशीर्वाद घेण्याकरता बसतो. तत्पूर्वी मी दोन्ही सोयऱ्यांना अशी विनंती करेन की या कार्याला आम्हाला 200 अक्षते द्या दोन्ही उभयताकडून. मी या पंचकृषीतून आलेल्या मान्यवरांचा सर्व हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाला आपण लहान पोरांनी सर्व महिला मंडळी आपल्याला या कार्यक्रमाच्या वाढवली. तसंच मी या मंडळीकरता आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे ही साक्षीविडा तर माझे गोविंद महादेव चोगले यांची मुलगी मयुरीचा मी साक्षी म्हणून साखरपुड्याच्या निमित्ताने मी साखरपुड्याच्या निमित्ताने आहे. सर्व महिला मंडळ, पुण्याचे ग्रामस्थ मंडळ, आमचे गावचे पोलीस पाटील, विकास पाटील सदस्य, हरगाव नावकर व आलेले सगळा ज्येष्ठ नातेवाईक, आज आपण इथे साखरपुड्यासाठी सगळे जमा झालेले आहोत. तर आमचा मुलगा म्हणजे नवरदेव अरविंद गोविंद धावकर याच्या साखरपुड्याविषयी जमल्याबद्दल मी त्यांना साक्षी म्हणून उभा आहे. हा शांत स्वभावाचा आहे, सगळ्या नात्यांना गोत्यांना जवळ करणारा आहे आणि चार चौघात त्यांना समजा बोलण्याचं मी पाहिलेलं नाही आहे, परंतु त्याचा स्वभाव मन मिळावू आहे.
आणि उद्या काय समजा एखादा प्रकार घडला तर आम्ही साक्षीदार म्हणून त्यांच्या बाजूने आणि अशा 2 साक्षीदार आहेत नाही काय मंडळी बसायला हुकूम काय इथे आपल्याला बघा हसी मजाक मध्ये ही साक्षी म्हणजे एक पद्धत आहे. म्हणजे साक्षीदार म्हणून आपले संजय मामा होते आणि अरविंदकडनं साक्षीदार हे काका होते. बघा आपल्याला पाहायला मिळतात नावकर गुरुजी. बघा आपल्या नावे गावातले जे गुरुजी आहेत नावकर गुरुजी मेंदडी कोणचे आहेत बघा बाबा सांगतायत आपल्याला. आणि छान ही सोयरे जी भेट होते ती पाहायला मिळते साखरपुड्याच्या दिवशी. आणि इकडे आपले महेश दादा उभे राहिलेले आहेत बघा. आपल्या मुलीचे वडील बंधू मयुरीचे वडील बंधू आहेत महेश दादा. आणि या ठिकाणी सोयरे भेट होणार आहे बघा. दोन्हीकडनं सोयरे भेट जी होते मुलीकडनं महेश दादा आहेत आणि हे दादा आहेत बघा. नवऱ्या मुलाकडनं बघा तिकडून आलेला आहे की हे उभे का आहेत म्हणून प्रश्न समाजाकडनं विचारला गेलेला आहे. श्रीरामाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून कोळसा पार्टीचे अध्यक्ष मोहन जनार्दन वाघे तसेच चुनेकर पार्टीचे अध्यक्ष जनार्दन भाया चुनेकर, उपाध्यक्ष नामदेव म्हणजे पाटील, कार्यवाही आमचे मामा गोविंद मामा गोविंदकर तसेच त्यांची पंच कमिटी तसेच श्रीराम पार्टीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्यांची पंच कमिटी. मी गोविंद महादेव चौगले याची मुलगी मयुरी हिच्या सोयरी भेटवायसाठी मी उभा आहे. आमच्या मुलासाठी आम्ही म्हणजे साखरपुड्यासाठी जमलेलं सोयरी ठीक आहे. सोयरी व्यवस्थित चालवाल नाही? हो व्यवस्थित चालू आहे मग भेटा बघा या ठिकाणी सोयरे भेट होणार आहे आणि हे मुलाचे काका आहेत आणि मुलीचे वडील बंधू आहेत. यजमानाला आम्ही विचारतोय जर त्या मुलाने तुझ्या मुलीला जर जरा 2 शब्द काय तुमची मुलगी तुमच्याकडे आली ते किती दिवस ठेवा? 4 दिवस ठेव. बापरे 4 दिवस ठेव आणि कोणती करू? लांब पण आहे नी लांबशी एक बघा छान असं वक्तव्य मुलाच्या काकांनी पण केलेलं आहे इथे की ही सोयरे भेट आहे जी पाहायला मिळते आपल्याला साखरपुड्याच्या दिवशी. विनंती करता आहे आमची मुलगी नवीन तुमच्याकडे जाणार आहे. कधी लेट उठेल, कधी काय करेल, कधी आलनी करेल, कधी खात करेल ते तुम्ही डोळे ढाकून आम्ही बाजूला उभे आहोत. झाली आमची
ना आता युती झाली आमची. तुम्ही मीठ पाठवलं आम्ही तुम्ही तिकडे हांडा करून पाठवलं आम्ही इथे मीठ पाठवू सोयरे भेटवायला साखर काय तुम्ही चेंज करा मीठा चेंज करा भेटा भेटा. इथे बघा सोयरे भेट होते आपल्याला पाहायला मिळते छान अशी सोयरे सोयरे छान सोयरे भेट झालेली आहे आणि एकमेकांना साखर भरवली जाते बघा. चला तर आता आपल्याला पाहायला मिळणार आहे आता समाजाकडून मुला मुलीला या ठिकाणी आणलं जाईल आणि ते आपल्याला पाहायला मिळतीलच. पुन्हा एकदा आपण मयुरीला पाहणार आहोत आणि अरविंदला सुद्धा पाहणार आहोत. छान असा हा साखरपुडा खेळीमेळीने जो होतोय तो पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या ठिकाणच्या या रीतिरिवाज प्रथा ज्या आपल्याला आपल्या या व्हिडिओ मार्फत आपल्या ब्लॉग मार्फत पाहायला मिळतातच. इकडे अरविंद आलेला आहे बघा. छान अरविंदचं आगमन झालेलं आहे. इकडे मयुरी आली आहे बघा. हे बघा मयुरी आहे आलेली पाहायला मिळते आपल्याला. इकडे आपल्याला दोघं जण पाहायला मिळतात बघा अरविंद आणि मयुरी. छान हा साखरपुडा पाहायला मिळतो आपल्याला. साखरपुड्याच्या निमित्तानं आपण बदल सुरू सगळ्या महिला मंडळ सुरू आहे. आमची एक कथा आहे की आपण मुली देतो तर आमचे नेते पण असते आज ते आमचे अध्यक्ष नसल्या कारणाने ते लग्नानंतर नेते पण आपल्याला घेता येणार नाही. तर आम्ही लग्नाच्या कार्यात आल्यानंतर ते बसून नंतर आपण लेटर करून त्यांची सोय. तर तुम्ही त्याला विचारता तुमचं नाव काय? अरविंद गोविंद नाव. नाव कुठले? नावे तालुका जिल्हा रायगड. मग ही तुम्ही बघितलं काय ती पहिली पाहिजे होती काय? हा मुलीला पहिली पाहिजे पाहिजे होती का ती? बघा अरविंदला प्रश्न विचारले जातात बघा. त्याचं नाव विचारलं जातं. मग तुझे पसंत आहे नाही? थोरात बरोबर की? इकडे अध्यक्ष विचारतायत. आईवडिलांचे दवाखाना ना बोलत नाही. पसंत आहे ना. आता साखरपुडा झालेलंच आहे. आता लग्नावर तुमची जबाबदारी तुमची राहणार. तुमच्या आईवडिलांची तुमच्या घरपण येतात तुमची काय म्हणजे वादविवाद होता कामा नाही. आम्ही वादविवाद कामामध्ये तुम्ही सुखाने समाधान व्हायला पाहिजे. आणि उद्या काही कारणास्तव तुझे भांडण त्यांच्यासाठी की तू घराच्या घरात मिटायला पाहिजे. आई वडीलच्या सनिध्यात ते मिटून जायला पाहिजे. समजा हे बोला समाजाचा आणि तुमच्या दोनही सनिध्यात मग तुला मान्य आहे का? हे समाजाने सांगितलं तुम्हाला की सर्व सुद्धा तुमची आहे तुमच्या पत्नीला सांभाळण्याची. तुमचं मत काय? पत्नीला सांभाळायचं तुमचं मत काय? सांभाळणार ना? सांभाळा. मयुरी तुझं नाव काय? बघा मयुरीला सुद्धा विचारलेलं आहे आणि मयुरीला नाव विचारतायत. ऐका सांग ऐका ऐका मयुरीला नाव विचारतायत बघा. झाडा करू पाहिजे म्हणून तुला तुमच्या मिस्टर तुला पसंत नाही बरोबर नाही. आई वडिलांच्या खाली दबाव खाली नाही बोलीस कोणते दबाव नाही तुझ्या. बघा म्हणजे सासू सगळे त्यांना पण त्यानं त्यांच्याबरोबर आपण वागणं सांगायला पाहिजे. आपल्या गावाची शान राहायला पाहिजे. कसा जबाबदार राहिले म्हणजे ते बरोबर तिला बोलले दोन शब्द बोलले ते सहन करणे आपल्यात ताकद पाहिजे. ही तुझी सर्वशी तुझी जबाबदारी राहणार आहे. आणि ते सासू सासरे कोण असेल कोण येणारे आपले पाहुणे कधी असतात त्यांना सुद्धा सहकार्य कसा का त्याशी कसा वागणे हे तुला तुझ्या हातात आहे. ते तुला मान्य करावं लागेल. तू इथे इथे तुझी काय येतं काय बदल उद्या इथं कोणा जिथे येता आपला तुझी किस येता कामा नाही तक्रार येता कामा नाही. आई वडिलांना त्रास होता कामा नाही. ही सर्व जबाबदारी तुझी आहे नी सांभाळशील ती सासूची जबाबदारी सांभाळशील नी. आज तुमच्या नेता घेत नाही आज जबाबदारी घेत नाही. आज ते पण आहे आमच्याने तुम्ही पण चांगले व्यवस्थित आपल्या समाजात शान राखायचं गावाचं काम आपल्याला शान राखायचे. त्याच्यामुळे आपण कुठे काय करता वातावरण बिघडतात अशी बिघडू नको. जावं तुम्हाला पण चांगलं राहा आई वडिलांसाठी सासू सुद्धा चांगले राहा असे आमची तुमच्या एक तुमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी. छान असे प्रश्न बघा अरविंदला आणि मयुरीला सुद्धा या ठिकाणी विचारलं होतं. समाजाचं एक कर्तव्य असतं ते विचारणं मुला मुलींना की लग्न झाल्यानंतर काय काय करावं लागतं
ते लग्न झाल्यानंतर आईवडिलांची सेवा कशी करावी ते या ठिकाणी बघा अध्यक्षाने दाखलं. आणि या ठिकाणी पूजन आणि विडा वगैरे ठेवताना दोघं उभयंता आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपल्या चुनेकर पार्टीचे अध्यक्ष जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाया पडताना मयुरी पाहायला मिळते, अरविंद पाहायला मिळतोय. आपल्या बाबांच्या म्हणजेच मयुरीचे हे सासरे आहेत, त्यांना पाया पडताना अरविंदचे काका, हे मामा. आणि अरविंद सुद्धा या ठिकाणी बघा सर्वांच्या पाया पडताना हात देताना पाहायला मिळतोय. आपण इथला कार्यक्रम सगळा बघितला आपण सर्वांशी. आता त्या अंगठीचं त्याची एवढं मोठं स्टेज वगैरे केलं आणि त्यांचा आपलं काय त्यांचा करता आलेलं नाही. तर आम्हाला पण इच्छा होती माझ्या माझीचा इथे कार्यक्रम व्हाल, पण जागा अपुरी असते पंच कमिटी आत बसली. तर आपला असा माझं मत असेल या अंगठी घालण्याचा कार्यक्रम त्या स्टेजवर चला तर रिंग सिरेमनी आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे अंगठी घालण्याचा कार्यक्रम. छान असा हा कार्यक्रम आणि त्यासाठीच सगळेजण वेटिंगला असतात. स्टेजवर आता अरविंद आलेला आहे बघा आणि या ठिकाणीच मुलामुलीची रिंग सिरेमनी होणार आहे, जी पाहता येईल आपल्याला. इकडे पाहुणे मंडळी, वराड मंडळी आपल्याला पाहायला मिळतोयच. हे बघा मयुरीच्या या साखरपुड्यासाठी जमलेले सगळे वराड मंडळी पाहायला मिळतात. पण पिंकीताई सुद्धा आलेली आहे बघा, ही बघा पिंकीताई सुद्धा आहे. चला आता मयुरी आलेली आहे बघा. स्टेजवर एकमेकांना अंगठी घालण्याचा हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. अरविंद आणि मयुरी उभी आहे रिंग सिरेमनीसाठी आणि रिंग्ज इथे आलेले आहेत बघा. या बघा या रिंग्ज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला रिंग सिरेमनी तर होणार आहे आणि आपल्याला वेटिंग करावी लागते. या ठिकाणी मयुरी आरती करते अरविंदची, ही बघा. चला अरविंद आता बघा गुलाबाचं फूल घेऊन आहे आणि मयुरीला देणार आहे गुलाब. बघूया आपण. छान अशी पोज बघा अरविंदने दिलेली आहे आणि गुलाबाचं फूल ऍक्सेप्ट कर. समोर समोर छान दोघांनी समोर बघा. कॅमेरा ओके आता काढून घ्या. पट्टी काढायची. वा या ठिकाणी फुलांचा वर्षाव सुद्धा झालेला आहे आणि रिंग अरविंदने मयुरीला घातलेली आहे बघा. छान. आता मयुरी अरविंदला रिंग घालणार आहे बघा. छान हा साखरपुडा तर आपल्याला पाहायला मिळालं. तिथे पंच कमिटी पाहायला मिळाले, सोयरी भेट पाहायला मिळाली आणि आता रिंग सिरेमनी चालू आहे बघा. मयुरी बघा या ठिकाणी आणि फुलांचा वर्षाव सुद्धा या ठिकाणी झालेला आहे बघा. छान हे रिंग एकमेकांना त्यांनी घातलेली आहे. कोळीवाड्यातला हा रीतिरिवाज, ही प्रथा तुम्हाला पाहायला मिळते. मयुरीला लग्नासाठी कानातले देताना बघा, कानातले देताना आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांना पेढा भरवून झाला आणि छान हा साखरपुडा आपल्याला पाहायला मिळाला. ही गर्दी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. बँजोवाले आपल्याला पाहायला मिळतात बघा. इकडे बघा छान असा हा साखरपुडा आपल्याला अरविंद आणि मयुरीचा पाहायला मिळालेला आहे. आता वराड मंडळी आहे ती आता निघणार आहे नावे गावात जाण्यासाठी, रोहा येथील नावे गावात जाण्यासाठी. इकडे बेंजोची तयारी झालेली आहे बघा. इकडे बेंजोवाले सज्ज झालेले आहेत. चला छान हा साखरपुडा हा संपन्न या ठिकाणी होतोय बघा. आणि आपण या ठिकाणी पाहिलं की अरविंदचा आणि मयुरीचा हा साखरपुडा जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
छान असा हा साखरपुडा आपल्याला आमच्या मयुरीचा आणि अरविंदचा पाहायला मिळाला. आमच्या जीवना कोळीवाड्यातला हा साखरपुडा बेबी आत्याने सुद्धा छान अशी मजा केलेली आहे. आणि हे रीतिरिवाज, ही परंपरा वेगवेगळ्या गावातली आपल्याला पाहायला मिळते. आणि आमच्या जीवना कोळीवाडा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे आपल्या मयुरी आणि अरविंदच्या साखरपुड्याच्या या दिवशी पाहायला मिळाला. आता नवरा मुलगा हा नावे गावात निघालेला आहे. इथे बस वगैरे आलेली आहे बघा. छान बेंजोच्या या तालावर आता वाजत गाजत वराड मंडळी आता जात आहे. आपल्याला आमच्या मयुरीचा साखरपुडा कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि असेच पारंपरिक सण आणि वेगवेगळे इव्हेंट्स पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद.